तर हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर दिवस दुसरा चालू झाला आहे ना. इथं आम्हाला 7:30ला उठायचा होता, तर इथं 9 कधी वाजलं काही समजलं नाही. पण इथं टी व्ही चालूच आहे, रात्रभर टी व्ही चालू होती. नाही हो गडी आपला अक्षय अजून झोपले. बोलतो 7:30ला उठून आपला तुला फिरतो बोलतो सगळं ना. अजून उठायचं नाव नाही इथं घेत. ते सगळं येऊन अजून साफसफाई करून जातील, बाटल्या देऊन जातील, तरी अजून इथं आमचा उठायचा पटा नाही अजून. तर चला आता आंघोळ करतो, फ्रेश होतो, नंतर पुढे तुम्हाला नाश्त्याचाच पॉईंट दाखवतो कसा नाश्ता भेटेल सकाळचा. आता चला. गुड मॉर्निंग मित्रांनो. माझी झाली आंघोळ. अक्षता गेले ब्रश करायला. ती ब्रशची अवस्था बघा. ब्रश बॅगेने तुटली. आता कसा ब्रश करेल? हा कसा करशील आता? बघू आता. त्यांना बोलू नवीन ब्रश द्या आम्हाला, बोलू आता ब्रश करायचा परत. ही पनवती लागली इथं ब्रश सकाळी ती कशी 2 आवाज नाही उद्ध्वस्त झाल्या ब्रशचं भांड. हाय मित्रांनो, जर मागच्या ब्लॉग 1 मध्ये तुम्हाला नीट काही दाखवता आलं नाही, पण ब्लॉग 2 यामध्ये तुम्हाला आम्ही प्रत्येक मजल्यावर कसा काय सिस्टम आहे, कुठं काय आहे, 1 ते 10 मजल्यावर सगळं दाखवू तुम्हाला आम्ही. तर तुम्ही हा ब्लॉग बघा. मागच्यापेक्षा हा ब्लॉग मनोरंजन करायचं आम्ही ट्राय करू. मित्रांनो आता वाजले किती? 9 ना. 9ला 20 मिनटं कमी येतो. नाही 9 वाजून गेले. तर आता नाश्त्याचा पॉईंट बघा तुम्ही. कुठं नाश्ता करायला? तर अक्षदाने चालू घेतले जोड करायला. काय अक्षदा हो? केक बिक घेतो. यान काय आयटम आहे? ही आमची सलाड आहे, पत्ता गोबी. यान काय आहे? दाल खिचडा कटला तरी खिचडा येऊ. बाबा यो मटेरियल प्रोटीन मटेरियल घेतले बाईने. हे 4-5 एकाय ना उडवायला लागलं वाटतं कामकाज. भरू घे दुसरी प्लेट बी भरू आपण. नाही तर काय सिस्टम आहे? नाही या नाही यान काय यो वाचा इंग्लिश फटाफट. तर मित्रांनो 4था फ्लोअर आहे हा, आणि 4थ्या फ्लोअरमध्ये हा व्ह्यू बघा तुम्ही. बघू शकता यो नजारा बघू शकता तुम्ही. आलिशान. तर पहिली प्लेट इकडे ठेवणार, दुसरी प्लेट आता दुसऱ्या प्लेटमध्ये बघू काय काय तबाई करते हो. काय घेतले? सॉस जाम घेतले. आता बटर. गरम करायचं असेल तर गरम बी करू शकतो. वरते खाली कुठे ठेवतो? साठवले वाटतं अक्षदावी. आता तो खाली गरम होऊन पडेल. समजलं का तुला? ही सिस्टम बघा. तो वरती टवाचा आपाप खाली होऊन पडेल. तोपर्यंत येऊ नानकडे उचलून घे सगळा. सगळा बरं येऊ अक्षदा. सगळं खाऊ आहे होता बाई. तर दुसरा राऊंड बी त्यांनी ठेवायला घेतले. दुसऱ्या राऊंडचा मटेरियल ठेवला त्याने. आता तिसरा राऊंड परत चालला मारायला. तर नशीब बघा तर चांगले किती. मेंदू वडं 2च राहिले ते बी आमच्याच वाट्याचं. ते लवकर घेऊन टाक. नाही येतील तसं लगेच. तर इकडं काय आहे? उपमा, इडली, सांबार, सगळा सिस्टम रेडीच आहे इथं. या रोट्या, मसाला उपमा, मेंदू वडा आणि कुठल्या रोट्या होत्या त्या? पराठाच काय? आलू पराठा. घे वडापट. तिसरा राऊंड बाकी आहे. तर मित्रांनो एवढा सगळा घेतले अक्षदाने, तरी अजून त्याचा बाकीच होता कामकाज. सलाड व फ्रूट्स काय तो बाकीच होतं त्याचं. तर त्याने आणलं भरून. काय आणले आता बघू जरा. दाखवूया मित्रांना आपल्या.
बाबा चटणी सांबार वेळेस बराला चटणी आणली तुम्ही. 10 मिनिटं बाकी होती. लास्ट 10 मिनिटं बाकी आहेत. जेवढा पाहिजे तेवढा घेऊन येऊ शकतं, नाही तर बंद होईल नंतर. इथं सगळं टाईमशीर असतं. मित्रांनो लास्ट राऊंड त्यांनी परत लास्ट राऊंड पण आणले. लास्ट राऊंडमध्ये काय आणलं ते बघू आता, तुम्ही दाखवत जातो. फायनल राऊंड होता त्याचा ह्यो. दाखव फायनल राऊंडचा काय सिस्टम आणले तुम्ही. काय हो ओट्स ना देऊन त्यांनी ओट्स का. तर बघा काय मदत केली त्यांनी माझी ब्लॉगमध्ये सगळे दाखवण्यासाठी. तर काही मला वाटतं माझ्या इकडे क्रूजला बघ काय करावं लागतं. अंडी झोलायला बसले. इथं तुम्हाला ज्या करायचं आहे त्या सगळं स्वतःहून करायचं आहे. इथं सकाळी उठायचा, नाश्ता करायचा, झोपायचा, परत जेवायला यायचा, नाश्ता करायचा, खायचा, पियाचा, झोपायचा. काही इव्हेंट असेल तो अटेंड करायचा आणि परत खायचा, पियाचा, झोपायचा. 4 दिवस क्रूजमध्ये एवढंच काम आहे. खायचा, पियाचा, झोपायचा आणि नुसतं फोटो काढायचं आणि लोकांना दाखवायचं, बस एवढंच काम आहे. तर बाकी काहीच काम नाही. इथं खायचा, पियाचा, झोपायचा एवढंच काम. आता नाश्ता केलं आम्ही. तर नाश्ता तर काही आम्हाला खपलं नाही. तर आता चाललं आम्ही 10th फ्लोअरला वरती नीला पाणी दाखवतो वरती 10व्या मजल्यावर आले आता. तर तुम्हाला दाखवतो बाहेरचा. काल बोललो तुम्हाला काला पाणी झालं, आता नीला पाणी बघा तुम्ही. असा नीला समंदर. तो नीला समंदर तुम्ही बघू शकता. आपण फक्त पिक्चरमध्ये बघता येईल आता तुम्हाला दाखवतो. पुरा नीला भाई फर्स्ट टाइम. गाईज जय महाराष्ट्र बोलून काकांनी आम्हाला मराठी माणसाची जाणीव करून दिली. काकाचा फोटोशूट चालू आहे. कपल्स गोल्स. मी पण इथं येईल कपल्स गोल्स करायला. सध्या आता पण कपल्स गोल नाही दिसत आहे माझ्या. मित्रांनो गोव्याला आता पोहोचल थोड्याच वेळात. तर बघू शकता गोवा तुम्हाला दाखवतो. गोवा आलाय जवळ. गोव्याला पोहोचू शकता. आणि यावरती बोटी बघा एवढ्या मोठ्याल्या आहेत. बोटीला काही झाला विला तर या बोटी रपकन पाण्या पडतील, धपकन आपला काहीतरी होईल. तुम्हाला बोललो थिएटरला सिनेमॅटिक व्ह्यू आहे. तर बघू शकता चाललं आहे मी थिएटरला आता. रूममध्ये रूम होती तरी बाबा यो थिएटर व्ह्यू. आपल्या इथे SM5 बी नाही असं वाटतं. यो थिएटर व्ह्यू. आता इथं सध्या आलेले पब्लिक अजून पब्लिक येत चालली रपारप. बघू शकता इथं शो आहे. नाही इथं अक्षरशः फुल फॉर्ममध्ये आहे सध्या. फुल पेचान ना भाई. तर आलिशान. All you need to do is sit back, enjoy yourselves, and make sure you give our performance a lot of love. So are you guys ready? Yeah! All right, with the love. आपल्याला आता थिएटर आता सगळी पब्लिक बघू शकता तुम्ही. मागाशी किती कमी होती ना, आता पब्लिक भरगतच आलेली आहे. आता सगळी चालली कुठं आली जेवायला का सगळी. आता सगळी चालली जेवायला ना. इथून आता बोट थांबलेली आहे वाटतं आमची बहुतेक गोव्याला उतरायला. तर सगळी पब्लिक गोव्याला उतरून 8 घंटे फिरून मग परत बोटवर येतील वाटतं, रिटर्न वाटतं. गाईस बघू शकता इकडं जंगलातून आलेला प्राणी बघू शकता तुम्ही. इकडं बघू शकता शाळेला घेऊ काय येतं का शाळेला येतं का दोस्त. शाळेला येतं का नाही. तर मित्रांनो
बोट फायनली गोवा पोर्टला पोहोचलेली आहे. बघू शकता तुम्ही गोवा पोर्टला बोट पोहोचलेली आहे. तर इथं आता ज्याला उतरायचं आहे तो खाली गोवा फिरायला उतरू शकतो, पण ज्याला नाही उतरायचं आहे तो इथं बोटमध्ये भटकत बसेल. तर मित्रांनो बघा याच्या हातात आहे सगळा कारभार. बोट कशी लागले काही नाही लागले बघायला. परफेक्ट इथं कट टू कट लावतील बोट. एवढा मोठा टर्न मारला घेतली तरी परफेक्ट. तर मित्रांनो सकाळपासून 9ला आम्ही उठून रेडी होऊन नाश्ता करून आलो. तर भाऊ आता अजून झोपलेला आहे. तर बघू तर त्याला तयारी करायला सांगलेलं आम्ही. तर बघू तयारी करली की झाली का नाही त्याची. ए भाऊ तर चाल हॅलो रेडी पोझिशन मध्ये वाटतं तुम्ही. वाजले किती फटाफट आता वाजले 12:10. आम्ही 9ला उठून आम्ही तयारी करून सगळं नाश्ता वगैरे करून आलोय आम्ही. आता मस्त झोप झाली. आता कुठं गोवा फिरायला. आता चला गाईच येतो आम्ही आता गोवा फिरून. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत टायमिंग आहे आम्हाला गोवा फिरायचा. तर येतो आता जरा. आता गोव्याला उतरणार आहे म्हणून जरा कपडा शर्ट चेंज केलाय. जरा कसा जुना होता शर्ट, जरा फोटो काढायचे ना त्यामुळं. तर चला निघतो आता. आता जेवायचा टाइम झालेला आहे. तर माझी काही जेवायची इच्छा नाही. नंतर जेवण पण तुम्हाला दाखवतो जेवायला काय काय आता होता आजचा मेनू. इथलं बघा स्टार्ट झाले आयटम बघू शकता तुम्ही. पापड इथे खास झालेला, सलाड बी झालेलं आहे. सगळं माहिती असतं. आलू मटकी की चाट, पाणी सुटत असेल बघून वाटतं, पण आमचं काही पाणी सुटत नाही इथं बघून. वैताग आले खाऊन सगळं. केक्समध्ये बघू शकता तुम्ही. केकमध्ये बघू शकता 101 प्रकारचे केक आहेत. जो पाहिजे तो केक. नॉनव्हेजमध्ये नॉनव्हेज आहे. नॉनव्हेज एवढं खाल्लं सकाळी नाश्ता काही खायची इच्छा नाही वाटतं. आता बाहेर बघता इथं सेम सेटअप या साईडला बी आहे. अक्षय भाऊ पण यावेळेस काहीच घेऊन बसला नाही. इच्छा नाही वाटतं खायची काहीच. सकाळचा नाश्ताच झाले पॉवरफुल. फर्स्ट टाइम बघतो टेबल खाली आहे. तर काहीच आम्ही जेवायला बसलेलो. तर अक्षय त्याचाही मन झाला तर जेवू दे. त्याने आणली त्याची प्लेट भरून जेवायला. शेवटी झालाच ना इच्छा जेवायची तुझी. आणि जेवायला बघू काय आणले सलाड. वा फुल डाएट आहे वाटतं. माझ्या आधी बघते आहे डाएट आहे वाटतं. एवढा गाडी आणली मला तुम्ही. जिंदगीत कधी खाल्लं नाही पत्ता गोबी. पनीर आज एवढं मोठं पनीर तोंड बी जाणार नाही. पास्ता बिस्ता आहे सगळा. काय मटन आहे सांगू त्याला. आहे मटन याचा मी घोड्याचा मटन आहे. घोड्याचा व्हिडिओ कॉल मम्मी आहे जेवायला वाटलं. घोड्याचं मटण खायला घेतले मी. तुला लाल आहे मटण बघ. तुला लाल पडले. लिंबू मम्मी पुरा ओरिजिनल लिंबू आहात. पुरा आंबट आहात. घेऊन येतो मी 4-5. नाही बघ मूंग की भाजी. कच्चं मूग खायला घेतलंय. कच्चं मूग घाले काय म्हणजे कच्चं मूग खाल्लं ना बाई नाही खाऊन जमणार या. सगळा यो फेल काम आहे पुरा. हे आपला मटन चिकन ठीक आहे. हा बोल. फोटोवाला सांगा सगळी. आपला फोटो पॉवरफुल असताना
सगळी मला सांगते मोठं वाटलं. चला पाठी लावून फिरायचं. तर काही तुम्हाला बोलल्याप्रमाणे गोव्याला उतरणार होतो. आता आम्ही चाललो उतरायला. तर चाललो आहे आम्ही गोव्याला उतरायला. ते बघू शकता आता गोव्याला उतरतोय. उतर नाही बाकी. बोट दाखवत आम्हाला नंतर भाजी किती मोठे आहे ते किती नाही ते. बोट पण दाखव तुम्हाला सगळं काही दाखवतो मी. थांबा जरा गाईस. तर मित्रांनो, भावांनो, भगिनींनो, काकींनो, काकांनो, सगळ्यांनी बघा ही बोट. मामा मामी कोण राहिला असेल राग नका मानू, पण ही बोट बघा. एवढी मोठ्या बोटीने आम्ही 3 दिवस फिरणार आहे, 4 दिवस फिरणार आहे. आता 2 दिवस तर झाले ना. आता चालल्या गोव्याला चालत चालत. तर ही मैफिल बघू आपण. साईडून पण बघू शकता शूट्स. वेलकम टू गोवा. चला पुढचे दाखवतो तुम्हाला व्ह्यू. ही बोट, ही बोट, बोट, शिप, क्रूज, काही बी बोलू शकता तिला आपण. हिला एक गाव बोला, शाडगाव बोला, काही बोला. ज्याने बनवले त्याला सेल्यूट. यो सोडला का गेला? इथल्या सोडला का गेला? हीच ती बोट. या गावातच बोलता. या बोटीन 4 गाव काय 5 गाव राहतील. अट्टाली वडोली, मांडा, शाड, मौना, कोलीवाडा, सगळा कोलीवाडा. काही टेन्शन नाही. किती दिवस फिरा फक्त लागेल तर पैसा. बघा फक्त बोट. तर मला फिरायचं होतं म्हणून आम्ही आलो बाहेर गोव्याला. तर गोव्याला येऊन बघतो बाहेर तर ऊन तापले सगळी इथं लोक. तर सावलीचा आसरा घ्यायला आम्ही थांबले. आम्ही बी इथं इथले डेंजर ऊन आहे. मी तरी आहे सेफ्टीमध्ये, बाकी काय सेफ्टी त्यांच्यावर. तर बघू फिरायची इच्छा तर नाही राहिली आता, ऊन एवढा आहे. बघू जाऊ परत बोटीत. इच्छा झाल्यावर जाऊ फिरायला. 5 मिनिटापूर्वी आम्ही होतो क्रूजला. तात आल्या चहा आपल्याला टपरी हो. गल्लीत टपरी भाई, गल्लीन टपरी. कोणला वाटेल का टपरी असली तर. तर मित्रांनो बाहेर आलतो गोवा फिरता फिरता. तर यो व्ह्यू बघू शकतो तुम्ही, नजारा पॉवरफुल. ही बोट आपली ऑडिलिया सायडिंगला लागलेली आहे. तेच भाऊ आता गेलेला आम्हाला कोलंबी आणायला. बट बोटीवर खायला कोलंबी घेऊन आले पार्सल वास्को बीचला जाऊन. वास्कोला गेलता नाही त्याने आमच्यासाठी थंडगार आईस्क्रीम सुद्धा आणली. धन्यवाद धन्यवाद मंडळ आभारी, मंडळ आभारी. अरे तर गाईस आता बाहेर फिरून फिरून वैतागलो उन्हान. परत चाललो आम्ही आता वरती चढता. बाकी पब्लिक येईल 7 वाजेपर्यंत. 7ला बोट आलं इथल्या गोव्याच्या. ऊन पण लय लागतं तसं. तर बघू जाता आम्ही परत वरती. चेकिंग होईल परत काय आम्ही आणले काय आणले नाही आणले ते. ऊन बेकार लागतो. सावलिंग काय चालू आता. तर गाईस बोट चढायला चालू झाली. सगळे डोंगर चढता का असं वाटतं. डोंगर चढता लय चढण आहे. एवढी मोठी चढण चढायला लागतं. बाबा बाबा वजनदार माणूस चढूच शकत नाही इथे. बॅक टू कॉर्डिलिया. तर मग अशी बोटिंग चढलो. आता फ्रेश वगैरे झालो आम्ही. आता तर चाललो आहे 10व्या फ्लोअरला नाश्ता करायला. मन भरून नाश्ता करू. बघू आता. बंद हो लिफ्ट. बघा माझ्या बोलण्यावर इथे सगळं चाललंय सध्या तरी. लिफ्ट पण बंद झाली. मॅगी मॅगी कुठली हाका मॅगी आहे वाटतं. मॅगी आहे तर मजा येईल. काय घेतलं अक्षय भाऊ? भेल, ढोकला, कचोरी, चकली, मॅगी, सगळा पॉवरफुल काम. भयाची भेल तुला जास्ती आवडेल वाटतं भाऊ. आता तुला जास्ती आवडेल भयाची भेल वाटतं. घे फटाफट घे. डबल घे. मला काय आहे चकली दाखवली नाही काय.
हे काय प्याज कचोरी माझ्या हाताने दिलं एक डिश भरून आणि दुसऱ्या डिशवर टाकले ताबा. एवढं घेतं खपतील तेवढंच घे ना अक्षदा. चावला आहे तो काय फिरतोय दोस्त आपला. भाऊ आता मी सध्या हे इकडे घे ना सँडविच घे ना. चहाचा आस्वाद घेताना शुगर फ्री शुगर फ्री डायबिटीज पेशंटला आहे नको. मी चहा नाही पित. मी सध्या कोल्ड्रिंक्स पितो मी सध्या. सर तर गाईज क्लाइम्बिंग वॉलवर आले आम्ही. ॲक्टिव्हिटी चार्जेस आहे किती आहे $2.5 आहे. विचारा करा ना आपण फक्त चढतो चालायचं झाडावर. अक्षदा मन बघून पडतं आले गांगल वाटलं का डायरेक्ट आले. यू कॅन डू इट कम ऑन. तर गाईज नाही बॉडी मला पण आले मी जिमला. जिम पण आहे इथं परफेक्ट. भावाचा काय मारतो डायरेक्ट थाईस. भावाजाने घेतले डायरेक्ट थाईस मारायला ना. अक्षदाचा बघा मन कुठं चाललं डायरेक्ट हाईट वाढवायच्या पद्धती पायरीवर आहे तो. वाढली का हाईट बघा. जिम परफेक्ट कॉम्बिनेशन जिम ते कोण आहे ना सध्या. सगळं मटेरियल आहे. डंबल हो पॉवरफुल. हे का इकडे बी डंबल आहे. हे मोठं डंबल आहे इथं. कम ऑन यू कॅन डू इट कम ऑन येस कम ऑन यू कॅन डू इट. ये बॉडी लाईट वेट. गाई 60 किलो दोन्ही 60 किलो बाबा. कम ऑन बॉडी यू कॅन डू इट. Yep. बाबा उठा लागता का इतना वजन. 60 किलोचा होता त्याला. 60 किलोचा आता खाली जाता आवड घेऊन येतो परत. 60 किलोला आवड होता. तर आता इव्हिनिंग झाली आहे पण तरी क्रूज अजून सुटली नाही गोव्यावरनं. बघू शकता तुम्ही गोव्यावरून सुटली नाही. सुटणारच आहे आता वाटतं. शिपाली खेचायला खाली. आता सध्या सर्वजण लाईव्ह मॅचचा आनंद घेत आहे. कुठं जायचं आता थिएटरला. काय आहे इव्हेंट आहे काय. तर चला काय आता चाललो खाली थिएटरला. तर मित्रांनो आता मॅच बघून थकलो. तर यावेळी इथं DCB आठवलेलं शाप ग्राउंड आहे बर. भाऊवाजाने घेतले सलाड व्हेज खायला कारण की आका आठवला इथं पहिले मटण कोलब्या त्या मगाशी चांगल्याच प्रमाणे बाहेरून आणलेल्या आम्ही बीचवरून. यांनी तर घेतले जोड केक व फक्त स्वीट बॉय. डान्स इव्हेंट बघायला आले सगळे. डान्स चालू आहेत. अक्षय भाऊ बॉम्बला दिसते वाटतं. वरती आलोय आता 13 फ्लोअरला. ते डान्स चालू आहे तिकडं. आम्ही जरा इथं
नाईट लाईट चांदण्या ताऱ्या तारा बघायला आल्या. बघू शकता तुम्ही वरती इथं टेलिस्कोपमध्ये दाखवतात चांदण्या तारा. टेलिस्कोप बोलतात वाटतं. हां इथे दोघं जण काय करतात त्यांना माहिती. काय करता तुम्ही दोघं इथं? काय करताय? गॅलेक्सी बघताय. कुठे आहे गॅलेक्सी? दाखव ना तुझी गॅलेक्सी. हातामध्ये काय आहे? तर मित्रांनो तो RCB आणि CSKची मॅच चालू आहे. तर तिथे 2 गटात महायुद्ध चालू आहे. इकडे CSK वाले बसलेत आणि इकडे RCB वाले. जशी मॅचचा रोमांच व्हायला तसा आवाज वाढतो सगळ्यांचा RCB CSK. आता बघू पुढे दाखवलं अजून काय होत असेल तर. RCB CSKची. तर दादांच्या सपोर्टसाठी RCB वाल्यांचा आवाज बंद करण्यासाठी मी CSK फॅन होतोय. आता 15 लाखच्या वरसाठी मी CSK फॅन होतोय. तर आता RCB वाल्यांचा आवाज पुरा बंद करणार आहे आम्ही दोघं CSK फॅन. तिकडे इथं रॉकेट मारना पडेगा अभी समुंदर में अपन. जो 6 मार दे बस काम खत्म. दो बॉल 2 6 मारा तो मैं कपड़ा निकाल के शिवम ने 2 बॉल 2 6 मारा तो मैं कपड़ा निकाल के नाचने वाला है गाइस. कपड़ा निकाल के नाचेगा CSK ने. 2 6 मारा तो फॅन आहे तिकडे. त्यांनी समजून घ्या जरा काय होत राहतं काय ना काय. असं RCB सोबत मी पण मुंबई फॅन आहे. पण आता जरा जो जिंकल जरा सपोर्ट करायचा होता मला. जाऊ दे आता. कोई न जाने तेरी मंजिल ये कहां वफा के तेरे नाम करेगा. तू ही मेरी सब है सुबह है तू ही दिन है मेरा. तर गाईज आता आलो जरा म्युझिक शो बघून. अजून चालू राहील तो रात्रभर. तर आता चाललो अक्षता बोलतो जरा कसिनोन जाऊन येऊ. तर कसिनोन जाऊन येतो आता आम्ही. कसिनो जरा बघतो कसं आतमधनं. काल गेलेलो पण आता जरा नीट बघतो. तिथं व्हिडिओ काढायला अलाउड नाही तरी दाखवतो तुम्हाला बाहेरून थोडाफार कसिनो. इथं सगळा शॉपिंग मटेरियल लक्झरियस शॉपिंग मटेरियल. कसिनो बघा तिकडं. बंद होईल कॅमेरा माझा आपोआप. समोर कसिनो. तर मित्रांनो आता आलो कसिनो जरा बघून. थोडाफार काय खास वाटला नाही. अजून पब्लिक आले नाही फिरायला. चालले रूममध्ये चार्जिंग करायला. मोबाईलला चार्जिंग नाही. दुसऱ्या ब्लॉगमध्ये एवढंच. आता चाललो आहे गुड नाईट करायला. झोपतो जाऊन आता. उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. आज सारखं लेट नको व्हायला. तर चाललो आता रूमवर. बुलबुल या. गुड नाईट.